नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुमच्या जीवनसाथीद्वारे केली जाणारी बऱ्याच प्रकारची मागणी तुमच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण बनू शकते. यामुळे तुम्हाला निजी जीवनासोबतच कार्यक्षेत्रातही मन लावण्यात समस्या येऊ शकतात. यामुळे तुम्हाला त्यांना समजण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात पब्लिकमध्ये आपल्या प्रियकरसोबत अभद्र व्यवहार करणे टाळा, अन्यथा यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. सोबतच तुमचा प्रेमीही तुमच्यापासून इतकी दुरी बनवू शकतो की त्याला परत ठीक करणे तुमच्या हातात नसेल. वृषभ राशी, या राशीतील विवाहित लोकांची गोष्ट केली असता हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूल असेल, कारण या काळात तुमच्या जीवनात रोमांस अधिक राहील, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या साथीला आपल्या मनातील गोष्ट मनमोकळेपणाने सांगण्यात पूर्णतः सक्षम असाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियतमवर शक न करता त्यांच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुम्ही दोघेही चांगल्या प्रकारे समजतात की एकमेकांच्या प्रति विश्वासासोबत हे नाते पुढे वाढू शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीला सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मिथुन राशी, असे वाटते की या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत उत्तम वेळ व्यतीत करण्यासाठी आपले खूप खर्च करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या वेळेचा पूर्ण लाभ घेण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनातही उत्तम फळांची प्राप्ती होऊ शकेल. पूर्वीच्या दिवसात तुमच्या प्रेमसंबंधात चालत आलेल्या गोष्टी संपवून या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियला विश्वास देण्याची आवश्यकता असेल, कारण यामध्ये आपल्या प्रेमावर पुन्हा विश्वास होऊ शकेल. म्हणून या गोष्टीची गंभीरता समजून त्यांच्यासोबत बसून संवाद करा आणि त्यांच्या मनाची प्रत्येक द्विधा दूर करा. कर्क राशी, या सप्ताहात तुमच्या प्रेमामध्ये प्रेम तसेच वासना दोन्ही भावनांनी भरपूर वृद्धी होईल. यामुळे तुमचे मन वेळोवेळी जीवनसाथीसोबत वेळ घालवण्याचे करू शकते. तथापि असे करणे तुम्ही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या प्रती काही निष्काळजी असू शकता. यामुळे तुमच्या कुटुंबातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकतात. या आठवड्यात आपल्याला आपल्या प्रेमी आणि त्याच्या मित्रांची चांगले वागण्याची आवश्यकता आहे, कारण यावेळी शक्य आहे की आपल्या प्रेमीची मनस्थिती खूप अनिश्चित असेल, ज्यामुळे तो तुम्हाला त्यांच्या मित्रांसमोर चांगले आणि वाईट म्हणू शकेल. यामुळे प्रत्येकासमोर तुमचा अपमान होऊ शकतो. सिंह राशी, विवाहित लोकांच्या आयुष्यात जर काही प्रकारची समस्या असेल तर या सप्ताहात तुम्ही परस्पर बोलून त्याला सोडवण्यात यशस्वी व्हाल. यानंतर तुमच्या अंतरंगातील संबंधातही नवीनपणा येईल. सोबतच तुम्ही ऑफिसमधून वेळ काढून घरात वेळ घालवताना दिसता. या सप्ताहात तुमच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आपल्या गोष्टी स्पष्टतेने तुम्ही आपल्या प्रिय समोर ठेवाल. यामुळे तुम्हाला खूप आनंद प्राप्त होईल. प्रियला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅनही बनवू शकता. कन्या राशी, हा सप्ताह तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती देण्याचे योग बनवत आहे. याच्या परिणामस्वरूप तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल. सोबतच एक रोमॅन्टिक डिनर सोबत एक सप्ताहाचा शेवट होईल. हा सप्ताह प्रेमात असलेल्या जातकांसाठी उत्तम राहील.
कारण ही वेळ तुमच्या प्रेमजीवनात पुन्हा आनंद आणताना प्रतीत होईल आणि तुम्ही प्रेमजीवनाच्या सुरुवातीच्या दिवसाप्रमाणे प्रेमीच्या प्रती आपले आकर्षण वाटेल. तूळ राशी, आपल्या विवाहित जीवनात जर छोटा पाहुणा येणार असेल तर या आठवड्यात आपण आपले विवाहित जीवन सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असल्यास आपल्या जोडीदाराबरोबरचा प्रत्येक विवाद संपवून रात्री त्यांच्याबरोबर बसून जेवण करा. जर काही कारणास्तव आपल्या प्रेमीशी वाद किंवा भांडण झाले तर या आठवड्यात ते मिटवा. आपल्या विवाहित जीवनात जर छोटा पाहुणा येणार असेल तर या आठवड्यात आपण आपले विवाहित जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करा. जर काही कारणास्तव आपल्या प्रेमीशी भांडण झाले तर या आठवड्यात ते सोडवा. तिसऱ्या व्यक्तीस आपल्या नात्यात अडथळा येऊ देऊ नका. अन्यथा एकाच व्यक्तीमुळे आपण आणि प्रियजनामध्ये मोठा वाद होऊ शकतो. वृश्चिक राशी, या सप्ताहात जीवनसाथी सोबत मिळून तुम्हाला प्रत्येक गैरसमज दूर करावे लागतील. यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरी निर्माण होईल, कारण दाम्पत्य जीवनात पुन्हा प्रेम जागृत करण्यासाठी वेळ विशेष उत्तम राहणार आहे. यामुळे तुम्ही प्रत्येक विवाद संपवून आपल्या दाम्पत्य जीवनाच्या सुख घेण्यात यशस्वी राहाल. तुमच्या मनात कामाचा दबाव असल्याने या सप्ताहात तुमचा प्रिय तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येईल. यामुळे ते तुमच्यासोबत कुठे बाहेर जाण्याची इच्छा ठेवू शकतात. अशात त्यांच्या या इच्छेला महत्त्व देऊन लहान ट्रिपला जाण्याचा प्लॅन करा. धनुराशी, आपण नेहमी विसरू नका की आपला जीवनसाथी आपल्यासाठी न बोलता बरेच काही करतो. अशात त्यांना वेळोवेळी काही नक्की भेट देऊन खुश केले पाहिजे. कारण जर तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनसाथीला काही सरप्राईज दिले नाही तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही काही लोकांसोबत गरजेपेक्षा जास्त बोलू शकता. अशात अशा व्यक्तीसोबत तुमची वाढणारी मैत्री तुमच्या प्रेमीला त्रास देऊ शकते. शक्यता आहे की या कारणाने तुम्हाला नंतर पश्चातापही होईल. मकर राशी, हा सप्ताह तुमच्या जीवनात वर्षा ऋतू समान असेल, जेव्हा तुमच्या जीवनात प्रेमाची काहीही कमी नसेल. यावेळी तुम्ही आणि जीवनसाथीचे अपार प्रेम दाम्पत्य जीवनात बरेच असे आठवणींचे क्षण घेऊन येईल, जेव्हा तुम्ही दोघे आपल्याच एका वेगळ्या जगात आनंदाचे क्षण घालवताना दिसाल. सिंगल जातकांसाठी हा सप्ताह आपल्यात काही खास घेऊन येईल, कारण शक्यता आहे की हा सप्ताह तुम्ही कोणावर प्रेम करायला लागू शकता. तसेच तुम्ही आपल्या समाजात उठता बसताना कोणी खास व्यक्तीसोबत भेटण्याची शक्यता वाढेल, म्हणून आपला सामाजिक स्तर वाढवा. कुंभ राशी, ज्या जातकांचा आत्ताच विवाह झालेला आहे त्यांच्या जीवनात काही नवीनपणा येऊ शकतो. यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की आता तुम्हाला काही वेळ घरी घालवण्याची आवश्यकता असेल. तुमच्या प्रेमीसाठी ही वेळ खूप अनुकूल राहणार आहे. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की काही आनंदी नशीबवान लोकांना या सप्ताहात प्रेमविवाहाची संधी मिळू शकते. अर्थात त्यांना त्यांच्या मनासारखा साथी मिळू शकतो. मीन राशी, या सप्ताहात तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे साथीसोबत एकटा वेळ व्यतीत करण्यात यशस्वी राहाल. याच्या परिणामस्वरूप रोमॅन्टिक गाणी, सुवासिक अगरबत्ती आणि उत्कृष्ट भोजन सोबतच तुम्हाला जीवनसाथीची साथही मिळू शकेल. यामुळे तुम्हाला आपल्या दाम्पत्य जीवनाच्या खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकेल. सप्ताहाची सुरुवात थोडी हळू होईल,
परंतु सप्ताहाच्या मध्यात तुम्ही स्वतःला आपल्या संगीच्या खूप जवळ मिळवाल. या काळात तुमच्या मनात विलासिता भाव असेल, ज्या बाबतीत तुम्ही आपल्या या इच्छेला साथीच्या समक्ष ठेवण्यात यशस्वी असाल. तथापि या काळात असे काहीही करू नका ज्यामुळे तुमचे हे पवित्र नाते खराब होईल. म्हणून मर्यादेत राहून काहीही करणे आता यासाठी उत्तम राहणार आहे. धन्यवाद.